नमस्कार पिंपरी चिंचवडकरांनो, मी प्रशांत राऊळ, ग्रीन आर्मी. आज परत एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आणि तो व्हिडिओ आहे तो म्हणजे नदी सुधारच्या प्रकल्पाबाबत आणि एन जी ओच्या संशयास्पद भूमिकेबाबत. ह्याला जर आपण टॅगलाईन बघितली तर आपण असं करूया की जर कुंपणच शेत खातंय तर न्याय कुणाकडे मागायचा. हा व्हिडिओ परत काही जणांना आवडेल, काही जणांना आवडणार नाही, पण कुणीतरी एक स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे, त्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न. आवडलं तर नक्की शेअर करा. सध्याला पिंपरी चिंचवडमध्ये नदीसाठी खूप साऱ्या एन जी ओ ह्या एकत्र येतात आहेत आणि त्यांची एक वज्रमूठ बांधली चालली. खूप चांगली गोष्ट आहे, पण हे खरं नदीसाठी चालू आहे का? तर 100% नाही. ह्याचं कारण असं आहे की पिंपरी चिंचवडमधील ज्या एन जी ओ किंवा काही एन जी ओज ह्या आत्ता एकवटतात आहेत, हेच या नदी सुधारच्या DPR बनवताना त्याच्यामध्ये सामील होतात. ह्याची थोडीशी जर पार्श्वभूमी बघितली तर जेव्हा नदी सुधारचा प्रकल्प मग तो साबरमतीवरून तो पुण्याला आला, पुण्यामध्ये सुरू झाला आणि त्याच्यानंतर पिंपरी चिंचवडसाठी आला. आता हा नदी सुधार प्रकल्प बनवताना ह्याचा जेव्हा मास्टर प्लॅन बनतो किंवा ह्याची एक संकल्पना ज्याला कॉन्सेप्च्युअल प्लॅन म्हणतात, तो कॉन्सेप्च्युअल प्लॅन बनताना देखील अनेक एन जी ओजला ह्याच्यामध्ये सामील करून घेतलं होतं. त्याचबरोबर हा मास्टर प्लॅन झाल्यानंतरनं हा नदी सुधार प्रकल्प कसा असणार आहे, कशा स्वरूपाचा असणार आहे, ह्या एन जी ओजबरोबर अनेक बैठका झाल्या, ह्यांच्याकडनं त्याबाबतच्या सूचना घेतल्या गेल्या. त्याचबरोबर ह्यांचे काही आक्षेप असतील तर ते घेण्यात आले आणि त्याचा सगळ्यात नंतर चर्चा झाल्यानंतरनं हे जो मेन DPR असतो त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं गेलं. ह्याचे आता जर पाठपुरावा आम्ही बऱ्याच दिवसापासून करतो, पण ह्याचे काही प्रूफ्स भेटत नव्हते. पण आता जसं की इंद्रायणी आणि पवना ह्या दोन्ही नदींचा DPR आपल्याकडे आलेला आहे. आता त्याच्यामध्ये स्पष्ट कळतंय की 2018-19 पासून प्रशासनाबरोबर एन जी ओजच्या मीटिंग झाल्या, त्यामध्ये एन जी ओजनी पार्टिसिपेट केलं. त्याचे फोटोज आहेत. आपण RTIमध्ये हे सगळं डॉक्युमेंट देखील मागितले, कुठल्या एन जी ओज होत्या, त्या मीटिंग्समध्ये काय झालं, कुठले आक्षेप नोंदवले गेले, काय सजेशन्स दिले गेले, हे आपण सगळं मागवलं. आता प्रश्न हाच आहे की जेव्हा हा DPR बनताना, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स घेताना किंवा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट घेताना ह्या सगळ्या एन जी ओ ह्या प्रशासनाबरोबर होत्या. बरं, असायलाही काही म्हणजे त्याच्यामध्ये ऑब्जेक्शनेबल काहीच नाही. तो प्रशासनाचा देखील प्रश्न आहे की कुठल्या एन जी ओजना घ्यायचं आणि कुठला नाही घ्यायचं, हा त्यांचा प्रश्न. आम्ही त्याचं देखील स्वागत करू की काही एन जी ओजना घेतलं, काहींना बोलवलं नाही, तेही आपण त्याच्याबद्दलही काही आक्षेप नाही आहे. पण ह्याच्यामध्ये जी ट्रान्सपरन्सी ठेवायला पाहिजे होती. आत्ता देखील ह्याचा जो DPR वाचला त्याच्यामध्ये पब्लिक पार्टिसिपेशन एवढ्यासाठी केलं झालं आहे की लोकांमध्ये या प्रकल्पाबद्दल एक विश्वास निर्माण व्हावा, एक चांगल्या प्रकारची पारदर्शकता निर्माण व्हावी, ह्याच्यासाठी हे पब्लिक कन्सल्टेशन्स होतं. ह्याच्याबाबत कुठेही वाच्यता न करता हे सगळ्या गोष्टी झाल्या. आणि आत्ता जेव्हा DPR फायनल झाला, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स आला आहे आणि आता वर्क ऑर्डर निघालेला आहे, टेंडर फ्लोट होऊन वर्क ऑर्डर निघालेल्या आहेत. आता आंदोलनाच्या भूमिकेत एन जी ओज गेलेले आहेत. माझं हात जोडून विनंती आहे की ह्या DPR बनवताना कोणत्या एन जी ओज होत्या तर होत्या, प्रशासनाने त्यांची निवड केली, चांगली गोष्ट आहे, पण ह्याच्याबाबत ट्रान्सपरन्सी असणं गरजेचं होतं. ती ठेवण्यात आली नाही. आत्ता देखील तेव्हा ह्या लोकांनी का ऑब्जेक्शन केले, काही रिटर्न त्याचे काही कम्युनिकेशन्स असतील तर ते लोकांसमोर ठेवावेत. आणि आता सगळ्या गोष्टी झाल्यानंतरनं, वर्क ऑर्डर हातात आल्यानंतरनं किंवा आता झाडं तोडली जाणार आहेत, ठीक आहे, तिथली ह्या सगळ्या गोष्टी समजल्यानंतरनं आता नागरिकांमध्ये येऊन आपली नदी धोक्यात आहे, आपल्याला नदीसाठी एकत्र यायचं आहे, हा कांगावा कशासाठी हा मला कळत नाही आहे. परत एकदा सांगतो की पब्लिक पार्टिसिपेशन हा प्रोजेक्ट करताना ह्या एन जी ओजचं कन्सल्टेशन घेतलं गेलं. हे ऑन डॉक्युमेंट आहे सगळं, मी हे काय मनाचं बोलत नाही आहे. आणि असं असताना देखील ह्या एन जी ओजनी, ज्या काही ठराविक एन जी ओज आहेत, मी आज कुणाची नावं मुद्दामून घेणार नाही आहे, पण ह्यांनी तेव्हा प्रशासनाला पूर्ण सहकार्य केलं किंवा त्यांनी त्यावेळेस जो काही DPR होता त्यांना तो मान्य होता नव्हता माहीत नाही, कारण हे कम्युनिकेशन अजून समोर नाही आलेलं. पण हे त्यावेळेस सगळे गप्प बसले किंवा त्याला मूकं संमती दिली किंवा इच्छेने दिली असेल, माहीत नाही. मग आज मला ह्या निमित्तानं एकच प्रश्न विचारायचा की मग आता कालवा का चालू आहे, ह्याबाबत नागरिकांना योग्य माहिती मिळाली पाहिजे. मला माहीत नाही की आज देखील किती जणांनी हा नदीचे DPR वाचलेत, त्याच्यामध्ये नक्की काय चुकीचे, किती जणांनी वाचले. पिंपरी चिंचवडचा जो सध्याचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल आहे तो किती जणांनी वाचला माहीत नाही. नद्यांची अवस्था काय, किती जणांनी वाचले माहीत नाही. पण
लोक जर येतात आहेत, लोकांना ह्याबाबतची माहिती नक्की मिळाली पाहिजे की आत्तापर्यंत ह्याच्यामध्ये काय झालं. ठीक आहे, इथे ही सगळी नदी सुधार प्रकल्पाची प्रक्रिया कशी झाली. ठीक आहे, प्रशासन त्यांच्या जागी अगदी योग्य आहे. त्यांनी त्यांचं काम केलं, त्यांनी NGOजला बोलवलं, त्यांचे आक्षेप काय होते ते ऐकून घेतले, त्यांचे सजेशन्स होते ते इन्क्लूड केले. आता NGOजला उत्तर द्यायचं आहे की त्यावेळेस त्यांनी काय सजेशन्स दिले. ठीक आहे, ते कुठले ॲक्सेप्ट झाले नाही झाले. ठीक आहे, DPR फायनल होऊन पण आता जवळपास 2 वर्ष होत आली आहेत. तर इतके दिवस ह्या लोकांनी ह्याच्याबाबत आवाज का उठवला नाही. ह्याच्यामध्ये जर काही चुकीचं झालं होतं तर त्याच्याबाबत काय कम्युनिकेशन्स केले, कुणाला केलं. ठीक आहे, पर्यावरण मंत्रालयाला केलं, पालिकेला केलं, का केंद्र सरकारला केलं, का सियाला केलं. हे अनेक प्रश्न ह्याच्यामध्ये आहेत. आणि ह्या नदी सुधारमध्ये नक्की काय चुकीचं चाललं आहे आणि त्यावेळेस ऑब्जेक्शन का घेतलं गेलं नाही, आता नेमका कशावरती आक्षेप आहे, अजूनही माझ्या मते ह्याच्याबाबत काहीच बोललं जात नाही आहे. त्यामुळे माझ्या ह्या आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व NGOजना माझा हात जोडून विनंती आहे की पहिल्यांदा हे शोधून काढा की ह्या सगळ्या जमलेल्या NGOजपैकी कुठल्या NGOज ह्या प्रशासनाबरोबर राहून काम करत होत्या ह्या नदीचा DPR बनताना, आणि आत्ता हे आंदोलन का करतात आहेत आणि कुणाविरोधात करतात हा प्रश्न नक्की विचारा. कारण जेव्हा सगळी लोकं एकत्र येतात, ठीक आहे, ही खूप खरं बघायला गेलं तर कमी वेळा होणारी गोष्ट आहे, पण ती चुकीच्या डायरेक्शन्समध्ये ही सगळी एनर्जी जाऊ नये, ती योग्य ठिकाणी जावी. त्याचबरोबर आता माझ्या मते तर खूप साऱ्या गोष्टी हातातून निघून गेलेल्या आहेत. कारण हा DPR तयार होऊन देखील किंवा बनवायची प्रोसेस सुरू होऊन 2018पासून ते 24पर्यंत 6-1 वर्ष ह्याच्यामध्ये निघून गेलेली आहेत. ठीक आहे, DPR सगळा फायनल होऊन आता एन्व्हायरमेंट क्लिअरन्स आला आहे. अजून एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट्स, ठीक आहे, ह्याचे ड्रॉइंग्स असतील किंवा जो काय एन्व्हायरमेंट क्लिअरन्ससाठी जे डॉक्युमेंट्स दिले हे काय आहेत हे अजून माहीत नाही आहेत. ठीक आहे, आपण RTIमध्ये बरीच माहिती मागवायचा प्रयत्न केला, पण ऑब्व्हियसली प्रशासन आपल्याला सहकार्य करत नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, पण ह्या NGO जेव्हा गेले तर त्यांच्यासमोर ह्याचे प्रेझेंटेशन झालेत, नेमकं नदी सुधार काय आहे, कसं आहे हे त्यांना सगळं माहिती आहे. मग तेव्हा ह्या गोष्टी पटल्या होत्या का, आणि त्या तेव्हा पटल्या होत्या तर आता काय ऑब्जेक्शन्स आहेत. आणि आता हा झाला पार्श्वभूमीचा भाग. इथून पुढे मी तर DPR वाचतो आहे, अनेक तज्ज्ञांचं त्याच्याबद्दलचं आपण मत घेतो की ह्या DPRमध्ये काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे. आणि जर नद्यांना खरंच वाचवायचं असेल, ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये न्यायिक प्रक्रियेमध्ये जायला लागेल. त्यामुळे ज्या लोकांना नदीसाठी खरंच काम करायचं आहे, ठीक आहे, एक फक्त 2-3 गोष्टी ज्या DPRमध्ये मला जाणवल्या त्या मी तुम्हाला सांगतो. ते म्हणजे 5% फक्त रक्कम जी काही खर्च केली जाणार आहे ती नदीच्या स्वच्छतेवरती, आणि 95% ही सिव्हिल वर्कवरती. म्हणजे नदी काठावरती जे मोठ्या मोठ्या एम्बँकमेंट होणार आहेत, ठीक आहे, त्या एम्बँकमेंटवरती सगळं हे सिव्हिल वर्क जे होणार आहे, ठीक आहे, कॉन्क्रीटच्या पडद्या टाकून सगळे जे एम्बँकमेंट्स, आता ते सॉईलचं असेल कॉन्क्रीटचं असेल माहीत नाही, त्याचे आपण डिटेल ड्रॉइंग्स आपण घेतो आहे, पण हे सगळं होताना फक्त 5% नदीच्या स्वच्छतेवरती काम आहे. त्याचबरोबर STP फक्त नवीन एक बांधला चालला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या इंद्रायणी पवना नद्यांमध्ये जे सिवेज सोडलं, मी आता इंद्रायणीबद्दल बोललो, पवनेमध्ये देखील एक STP नवीन बनतो आहे, पण एवढ्या मोठ्या फ्लो लाईन्समध्ये किंवा शहरातनं जे काय मैला मिश्रित पाणी जातं आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये हे STP खरंच अजून कामाला आहे. ह्याची टेक्नॉलॉजी कुठली वापरणार आहे, काय ते कुठे डिटेल्स दिसत नाही आहे. त्यामुळे नदी सौंदर्यीकरणकडे जास्त भर आहे ना की नदी स्वच्छतेकडे. ठीक आहे, त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जी झाडं आहेत त्या नदीकाठच्या झाडांचं नेमकं होणार आहे काय ही कुठे स्पष्टता नाही आहे. त्यामुळं आजही कळतं आहे की नदी काठची झाडं तोडण्याच्या सगळ्या तयारी चालू झालेल्या आहेत. त्यामुळे कारण हे एम्बँकमेंट होणार आहे, इथं खूप सारी मशिनरी आणि हे सगळं जाणार आहे, तर त्यामुळे तिथे मशिनरी फिरवताना सगळी झाडं तोडली जाणार. आणि त्याच्यानंतरनं सॉईल इरोजन थांबवण्यासाठी मग ते कुठेतरी गवतं लावणार, लॉन्स करणार आहेत. ठीक आहे, त्यामध्ये अहमदाबाद आणि बाकीचे फॉरेनचे सगळे फोटोज टाकलेले आहेत DPRमध्ये. त्यामुळे DPR मी वाचला आहे, किती जणांनी वाचला आहे माहीत नाही, पण अनेक ऑब्जेक्शनेबल गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. ठीक आहे, लोकांची कनेक्टिव्हिटी नदीकडे वाढणार आहे, लोक नदीवरती सारखी जावीत हा त्याचा एक मोटिव्ह आहे. लोक एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर त्या जागेची काय अवस्था करतात हे देखील काही सांगायला नको. त्यामुळं नदीचे जे अतिशय सुंदर असे रायपेरियन झोन किंवा नदीकाठ आहेत झाडीने पूर्ण भरलेले, हे उद्ध्वस्त होऊन तिथं कुठेतरी लॉन आणि छोटी झाडी होणं हे अपेक्षित नाही आहे. त्यामुळे आपण आपला प्रयत्न करूया. तुम्ही देखील ह्या आंदोलनामध्ये सहभागी होण्या NGOजना विचारा
DPR बनवताना तुम्ही त्याच्यात होता का? तेव्हा तुम्ही काय केलं आणि आत्ता आंदोलन करताय, कुणाविरुद्ध करताय आणि कशासाठी करताय? जय हिंद, जय पर्यावरण, जय महाराष्ट्र.